हे बघा एकदम मस्त टम्म फुगले भाकरी आणि शिजली पण एकदम भारी आहे. फक्त थोडीशी मशीनची सेटिंग करायला लागेल कारण की जेवून जा ना बाबा बाबा माझी 4 पोरं घरात लागली. 4 पोरं जेवतील. मंडळी आज आपली भाकरी बनवायची मशीन आलेली आहे. एकदम आरच्या भात दिसते सगळं आवडी भाकरी लागली बघ. चला मंडळी मस्त अशा 2 भाकरी मी बनवल्या आता. ओके आपल्या हॉटेलमध्ये स्वामींच्या प्रसादासाठी मस्त बुंदी घेऊयात आणि पेढे. ओके मशीन आलेली आहे आता मस्त तिची पूजा करायला घेतली. ओपनिंग नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी आज आहे गुरुवार आणि छान अशी मी आपल्या ब्लॉगला सकाळी सुरुवात केलेली आहे. तर मंडळी आता सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आज खूप स्पेशल दिवस आहे माझ्यासाठी आणि आज एकदम भारीवाली गुड न्यूज आहे. तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये ते बघायला भेटेल. तर आता सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. ओके चलो तर आता इथे मी घेतले तुळशीचं हे रोप काढायला कारण की ही तुळशीना मरण पावलेली आहे आणि मी जे नवीन तुळशीचं रोप आणलं आहे ना ते आता लावते आहे. आणि मंडळी आपल्या महाराष्ट्रामधील एकही असं गाव नसेल, त्या गावामध्ये एकही असं घर नसेल की ज्यांच्या अंगणामध्ये तुळशी वृंदावन नाही आहे. जरी तुळशी वृंदावन करायला जरी जागा नसली तरी कुंडीमध्ये, डब्यामध्ये, कुठेतरी खिडकीमध्ये तरी तुळशीचं रोप हे लावतात आणि त्याची पूजा करतात. आणि आपल्या मराठी संस्कृतीमध्ये आपल्या घरातल्या सगळ्या महिला सकाळी उठल्यावर आधी तुळशी मातेचं दर्शन घेतात, तुळशी वृंदावनामध्ये तुळशीला पाणी घालतात, त्याच्यानंतर आपल्या दिनचर्येला सुरुवात करतात. बरोबर ना? आणि हीच तर आपली मराठी माणसाची संस्कृती आहे. आणि मला खूप अभिमान वाटतो की मी माझ्या महाराष्ट्रात जन्माला आली आणि प्रत्येक माणसाला आपल्या मातीचा अभिमान वाटला पाहिजे, आपल्या मातीचा गर्व असला पाहिजे. तर चला आता तुळशी वृंदावनामध्ये तुळशीचं रोप हे लावलेलं आहे आणि आता झाडावर ना मस्त फुलं आल्या, ती तोडून घेते आणि मग देवपूजा करून घेते. ओके अच्छा मस्त फुलं पण उमळल्यात. हे बघा तुळशीचं रोप मस्त लावलं आहे आता आणि खूप भारी वाटतंय. हे बघा आता आल्या चक्कीमध्ये सावळाचा दलण घेऊन दलाला आवडा चक्कीचा आवाज आणि आमची चक्की मला दिसत पण नाही आवडा गोरा गोरा झाला होतो. मंडळी आज आपली भाकरी बनवायची मशीन आलेली आहे आता मस्त तिची पूजा करायला घेतली. ओपनिंग आजपासून आपल्या नवीन व्यवसायाला आज सुरुवात करणार आहोत आपण. मस्त अशी तुम्ही पण भरभरून प्रेम द्या माझ्या नवीन व्यवसायाला. कट करत बंद. चला आपल्या नवीन व्यवसायाला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि मस्त आता पूजा करून घेऊ आपण आपल्या भाकरी मशीनची. ओके श्री स्वामी समर्थ. ठेवा वरती. वरती ठेवा एकदम वरती. बस चला श्री स्वामी समर्थ. स्वामीराया असाच यश दे मला माझ्या नवीन व्यवसायामध्ये. चलो आता तर बघू भाकर तर बनवायला घेतले, जमतंय का माझ्याशी. ओके चला श्री स्वामी समर्थ. ओ भाई साहब, ही बघा मंडळी आपली भाकरी रेडी झालेली आहे एकदम भारीवाली.
एकदम आरच्या पार दिसते सगळं आवडी पातळी झाली ती भाकर. आता इथं आपल्या घरच्यासाठी भाकऱ्या बनवलेल्या आहेत 3, 6, 9 आणि ह्याच्यावर एक आहे, म्हणजे अशा टोटल 10 भाकऱ्या बनवल्यात. आता एक 4, 4:15 वाजता मी भाकरी बनवल्यात. एकदम भारी निघाल्यात भाकरी, एक पण भाकरी तुटली नाही, काय नाही, किंवा म्हणजे असं काढायला पण मला काही त्रास झाला नाही. काढून मी एका म्हणजे व्यवस्थित कापडावरती अशा ठेवून दिल्यात आणि आता जाऊन मस्त चुलीवर आपण शेकूया. ओके. आणि तुम्हाला जर आजच्या भाकऱ्या माझ्या आवडल्या असतील तर नक्कीच मला ऑर्डर द्या. मी माझा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देईन. एक उद्यापासून मी शॉर्ट वगैरे व्हिडिओ बनवेन भाकरींच्या आणि मग त्याच्यावर माझा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुम्हाला देईन. तर मस्त अशा ऑर्डर्स द्या मला, कारण की मलासुद्धा खूप गरज आहे आणि तुमचा सपोर्ट मला असंच राहू द्या, कारण की एक छोटासा प्रयत्न मी सुरू केला आहे. असं वाटतंय की चला अजून आपल्या कुटुंबाला थोडीशी माझ्याकडनं हेल्प होईल, किंवा जी लोक गावाकडून शहरामध्ये राहत आहेत कामधंद्यानिमित्ताने त्यांना घरची भाकरी खायला मिळत नाही शक्यतो, आणि माझा हाच प्रयत्न आहे की प्रत्येक माणसाला ही गरमागरम चुलीवरची भाकरी खायला मिळाली पाहिजे. ओके. तर असंच तुमचं प्रेम राहू द्यात किंवा अशाच मला ऑर्डर द्या. एक माझा कॉन्टॅक्ट नंबर सध्या मी तुम्हाला स्क्रीनवरती देते आणि उद्यापासून मग एक शॉर्ट व्हिडिओ फुल व्हिडिओसुद्धा येणार आपल्या भाकरींच्या, आणि मग जसे जसे मला ऑर्डर्स येतील ते सुद्धा तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच. ओके. चला आता चूल पेटवते आणि मस्त चुलीवर शेकवते भाकऱ्या. वर पण मला जायचं आहे एक 6 वाजेपर्यंत, तर मला भाकऱ्या बिकऱ्या सगळं करूनच जाते आणि माझी एक थोडीशी मेहनत वाचली. फक्त पीठ मळायचा एक त्रास आहे, पण ही पण मेहनतच आहे, हे काही फुकट नाही आहे. पण चला एक आपल्याकडून एक लोकांसाठी एक सेवा पण होईल आणि आपला एक कुटुंब पण चालेल, हाच माझा हेतू आहे. आणि ज्यांना म्हणजे घरची भाकरी खायला मिळत नाही किंवा त्यांच्याकडे वेळ नाही, तर अशांसाठी मी नक्कीच माझा प्रयत्न करेन भाकरी बनवून देण्याचा. इथे जवळपास जर असतील 1-2 किलोमीटरच्या अंतरावरती असतील तर त्यांना मी होम डिलेवरीसुद्धा करेन, काळजी करू नका. आणि मग तुम्ही छान अशी ताईच्या घरची गरमागरम भाकरी, चविष्ट भाकरी खाऊ शकता चुलीवरची. ओके. चला नाही आता घेतात भाकऱ्या मस्त शेकवायला. ओके. मी अशा ताटामध्ये सगळ्या आणल्यात रचून. हे बघा एकदम टम्म फुगली भाकरी, पुरणपोळीसारखी भारी ना, एकदम मस्त. चला मंडळी, आता आली मी काल्हेरला हॉटेलमध्ये. स्वामींच्या प्रसादासाठी मस्त बुंदी घेऊयात आणि पेढे. ओके. चला स्वामींच्या मंदिरात घेऊन जाण्यासाठी. झाले बाहेर गाडी किती पैसे झाले? अरे हे बघा ट्रॅफिक, आमच्या काल्हेरची ट्रॉफिक नाही, एक नको नको जीव आणलाय, नुसता नको नको जीव आणलाय. चला आता मठात घेऊन जाण्यासाठी सगळं घेतलंय, जाऊयात आता आपण. एवढी ट्रॅफिक लागले का पूर्ण एकदम हे झाले बघा, लाईनच लागले ट्रॅफिकची. चला आता असं जाऊयात आपण. आणि हे बघा हे काल्हेरचं साईबाबाचं मंदिरामध्ये सगळीकडे अलाव नसतं, पण इथे थोडाफार व्हिडिओ शूट करून देतात, फोटो वगैरे काढून देतात इथे. मंडळी आता प्लॅन करते मी बंद, कारण की रात्रीचे 9:30 पण वाजलेत आणि आज थोडंसं लवकर प्लॅन बंद करते, कारण की घरात कोणी नाही आहे. लक्की आणि सोनू त्यांची जेवायची वेळ आहे रात्रीची 9:30ची. आता ते बोंबलतील घरामध्ये, त्याच्यामुळं मग मी आता प्लॅन बंद केला आणि माझं बऱ्यापैकी काम आवरलेलं आहे इथलं. ओके. एक 10 वाजता बंद करते मी रोजचं, पण आज थोडं लवकर बंद केलं आहे, कारण की घरामध्ये कोणी नाही आहे आणि लक्की सोनूच्या जेवणाची वेळ आहे रात्री 9:30ची. मग ते नुसते ओरडत बसतील घरामध्ये, त्याच्यामुळे ओके. चला आता आपण जाऊया आणि मग जाताना त्यांना थोडंसं फ्रूट वगैरे घेऊन जाते दुकानावरून. चल
ती आपली लुना. आता कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल गाडी मी धुतलेली, पण गाडीची पुन्हा अवस्था एका दिवसात तशीच झालेली आहे. या गाडीच्या अवस्थेवरून तुम्ही समजू शकता आमच्या भिवंडीमध्ये किती धूळ आहे ती, बरोबर ना. चला आता निघूयात. आल्या दुकानावर डेअरीवाल्याचे, नाही तर जाऊबाई पण भेटले लगेच जोरात एकदम. पनीर खायला का? पनीर चिल्ली नाही चिल्ली नाही, पनीर टिक्का. पनीर टिक्का बनवायचं मला तरी पाठवून जरा. चालेल. तुम्ही तिकडे जेवून जा ना. बाबा बाबा माझी 4 पोरं घरात नसली, 4 पोरं जेवतील. त्यांना जेवतील. भाकरी केल्या, पोट भाजीनी बनवली. चटणी बनवा. चल. काय बरं. आणि हे द्या बिस्किटचे पुढे. चल बाय बाय. चल बाय बाय. गुड डे द्या. 10 वाला दे दो ना 2, और क्रॅकजॅक देतो 2. चला डेअरीवाल्या बाईच्या दुकानाने लिहा. नाही तर आपली गँग बघा लगेच बघितलं बरोबर मागं मागं धाव दिली. ही बघा 2 देतो 5 वाला. बाबू काय कुठं होतास? शेंड्या. चला घे बिस्किट. ये इकडे साईडला, इकडे ये. खा खा. ये सोना तुला पण देते. हे बाबू घे खा 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 बाबुडी. आता घरी आली आणि आधी लक्की सोनूला पहिले सुसू पट्टी करायला बाहेर घेऊन आली. वाट बघता लक्कू तू मम्माची वाट बघतास. गोल गोल फिरतोय ग पोरगा माझा. एकटाच होता बाबू तू. ए सोनू इकडे ये, खाऊ देते इकडे. खाऊ आणलाय दुकानावरून. लक्कीला देईन सगळा मग तू नाही आलास तर. जा मग तू बाय. आता घेतलंय इथे लक्की सोनूला जेवण बनवायला. दुधामध्ये भाकर शिजवायला घेतलंय. मंडळी घ्या आता जेवायला. ए थांब बरोबर इकडे बघा. याचं बघा कवडी भूक लागले. चल चल ये जेवायला बसलं इकडं. खाली बस देणार नाही तर खाली बस खाली लवकर. खा बस खाली. या मंडळी जेवायला तुम्ही पण. मस्त बटाट्याची भाजी ना भाकऱ्या.